अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं यावेळेस दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भावूक, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवार यांचं भावनिक आवाहन। शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळणार। पवारांवरील मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार, पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांची माहिती। मंत्रालयात झिरवाडांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी रिपिकाला अटक, तर सचिवावर देखील आरोप। वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाडांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप। पंतप्रधान कार्यालय आता सेवातीर्थमध्ये स्थलांतरित, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। सेवातीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवणारा असेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। पंतप्रधान मोदींकडून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना फोनवरून शुभेच्छा। निवडणुकीत प्रचंड बहुमतामुळे तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित।